तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशा ग्रीन कलरच्या वेगवेगळ्या पॅटर्न मधले ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। कारण बऱ्याचदा आपल्याला कलरनुसार डिझाइन कशी बनवावी हा प्रश्न पडतो। ह्या कलरला ही डिझाइन सूट होईल का? तर आज मी तुम्हाला टोटल 10 ते 15 वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये वेगवेगळ्या छान अशा ब्लाउजच्या डिझाइन शेअर करणार आहे। आणि ह्या ज्या काही डिझाइन आहेत तर ह्या सगळ्या डिझाइन मी स्वतः स्टिच केलेल्या आहे आणि याच्या कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे। तर तुम्हाला यापैकी जी डिझाइन आवडत असेल तर त्याचा व्हिडिओ बघून तुम्ही अशी छानशी ब्लाउज डिझाइन सहज बनवू शकता। इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर कटिंग स्टिचिंग सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून किंवा या डिझाइनच्या व्हिडिओज बघून ब्लाउज डिझाइन सहज बनवता येईल। आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये खूप सुंदर सुंदर अशा ग्रीन कलरच्या ब्लाउज डिझाईन्स बघायला मिळतील आणि तुम्हाला डिझाइन कशी बनवावी तर याची सुद्धा थोडीशी आयडिया येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। चला तर मग आता मी तुम्हाला खूप सुंदर सुंदर ग्रीन कलरच्या वेगवेगळ्या पॅटर्न मधले ब्लाउज डिझाईन्स दाखवायला सुरुवात करते। तर बघा मग आता वन बाय वन मी तुम्हाला दाखवते, म्हणजे परफेक्ट डिझाइन वगैरे कशी आहे त्याची तुम्हाला थोडीशी आयडिया सुद्धा येईल। ठीक आहे, चला मग आता मी सुरुवात करते। तर बघा मग इथे मी तुम्हाला पहिली डिझाइन पासून ॲक्च्युली सुरुवात केलेली आहे। तर बघा काही डिझाईन्स ज्या आहेत तर त्या काठाच्या आहेत आणि बऱ्याचदा आपल्याला काठपदर साडी जर असेल, छोटा काठ असतो कधीतरी जास्त असतो, पण त्यानुसार नवीन लुकमधल्या ग्रीन कलरच्या ब्लाऊजवर कशा पद्धतीने डिझाईन्स करावी त्याची आयडिया नसते। सो त्यामुळे बघा मी तुम्हाला बऱ्याचशा पॅटर्नमधले सगळ्यात आधी काठ वापरून आपण कुठल्या पॅटर्नमधले डिझाईन्स बनवू शकतो तर ते दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा काठापासून कशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये डिझाईन्स बनवावे तर याची जरा आयडिया यावी यासाठी। तर ह्या ज्या काही डिझाईन्स आहेत ह्या पॅचवर्क आहेत, काही पानगळ्यावरच्या आहेत, अशा वेगवेगळ्या पॅटर्नच्या हे सर्व डिझाईन्स आहेत। त्याचबरोबर काही ज्या काही डिझाईन्स आहेत तर त्या आपण लेसपासून यूज केलेल्या आहेत, म्हणजेच आपण लेस वापरून काही डिझाईन बनवलेले आहे। काही डिझाईन आता फॉर एक्झाम्पल हीच बघा गोलगळ्यावर आपण बनवलेली आहे। बऱ्याचदा आपल्याला गोलगळ्यावर सुद्धा डिझाईन्स कशी बनवावी हे समजत नाही। काठ असेल तर कशा बनवावी हे आम्ही आधी दाखवलेलं आहे। त्यानंतर जर का ब्लाऊजला काठ नसेल तर कशा पद्धतीने आपण डिझाईन बनवू शकतो, लेससुद्धा वापरून आपण खूप सुंदर सुंदर साडीचा कपडा वापरून, कॉन्ट्रास्ट कपडा वापरून सुद्धा खूप छान डिझायनर अशा लेस वापरून छान अशा डिझाईन्स नक्की बनवू शकता। त्याचबरोबर बघा ही आहे व्ही गळ्यावर बनवलेली डिझाईन आणि सध्या ऑर्गॅन्झा ब्लाऊजचं खूप ट्रेंड चालू आहे म्हणजे साडीचं। सो त्यावर सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने डिझाईन पॅटर्न वगैरे बनवावं तर हे सुद्धा सुचत नाही। तर पुढे याचबरोबर अजून तुम्हाला ऑर्गॅन्झा ब्लाऊजवर आपण कशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स बनवू शकतो तर हे व्हिडिओज म्हणजे डिझाईन्ससुद्धा नक्कीच बघायला मिळतील। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला ज्या काही डिझाईन्स दाखवत आहे तर या सगळ्या डिझाईनचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओज आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहेत। यापैकी तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल त्याचा व्हिडिओ बघून तुम्ही ती डिझाईन सहज बनवू शकता। इतक्या सोप्या पद्धतीने मी प्रत्येक डिझाईनचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, कारण मी प्रत्येक वेळेस ट्राय करत असते की डिझाईन युनिक असावी, नवीन असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती तुम्हाला बनवणं सोपं जावं। त्या हिशोबाने मी एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते, म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी तुम्हाला आपले व्हिडिओज बघून सहज तशा डिझाईन्स बनवता यावे यासाठी। सो ह्या सगळ्या डिझाईन्स अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहे, जेणेकरून व्हिडिओ बघून तुम्हाला सहजच बनवता येईल। आणि ह्या सगळ्या मिक्स टाईपच्या डिझाईन्स आहे, मी आत्ताच म्हटलं काही काठाच्या आहे, काही आपण म्हणतो की ऑर्गॅन्झाचा सध्या ट्रेंड चालू आहे तर त्यावर कशा बनवू शकतात, काहींना काहीच नसतं म्हणजे ब्रॉकेट टाईप असतं, अशा वेळेस आपण काय करू शकतो तर लेसपासून सुद्धा खूप सुंदर सुंदर डिझाईन्स बनवू शकतो। तर हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे। म्हणजे बघा तुमच्याकडे ग्रीन कलरची जर साडी असेल, ॲक्च्युली ग्रीनमध्ये खूप सारे कलर असतात, काही डार्क असतात, बॉटल ग्रीन असतात, थोडे फेंट असतात, काही पोपटी असतात। तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या कलरच्या पॅटर्नमध्ये तुम्ही कशा पद्धतीने डिझाईन्स बनवू शकता। त्याचबरोबर प्लेन असेल, ब्रॉकेट टाईप असेल, ऑर्गॅन्झा असेल तर म्हणजे साडीच्या किंवा ब्लाऊजच्या पॅटर्ननुसार सुद्धा तुम्ही कशी डिझाईन बनवू शकता तर हे सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून सहजच लक्षात येईल। एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या बोटनेकचं खूप ट्रेंड चालू आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये मी बोटनेकच्या सुद्धा खूप साऱ्या डिझाईन्स शेअर केलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की तुम्ही आत्ताच्या ट्रेंडनुसार कुठली डिझाईन तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला सूट होईल अशी बनवू शकतात। त्याचबरोबर बऱ्याचदा आपल्या साडीचा काठ हा कमी असतो, अशा वेळेस आपण कशी डिझाईन बनवावी, आपल्याला पॅचवर्क बनवायची असते, काठ असतो तर
अशा वेळेससुद्धा तुम्ही बघा ह्या पद्धतीने छान अशा डिझायनर लेस वापरून अशी डिझाईन सहज बनवू शकतात. तर याचीसुद्धा कटिंग स्टिचिंगची पद्धत खूप सोपी आहे. आणि ह्या ज्या काही डिझाईन्स आहेत तर महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही कस्टमरचं काम घेत असाल तरीसुद्धा तुम्ही कस्टमरला हा व्हिडिओ बघून वेगवेगळे ग्रीन कलरमध्ये वेगवेगळे चॉईस देऊ शकतात. एवढंच नाही तर हा जो काही म्हणजे डिझाईन्स आहेत ह्या तुम्ही वेगळ्या कलरच्या ब्लाऊजवर सुद्धा करू शकता. पण बऱ्याचदा असं असतं की आपल्याला असं वाटतं, आपण सर्च पण करतो की ग्रीन कलरवर आपण कशी डिझाईन बनवावी. सो म्हणून मला वाटलं की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच काम येईल, उपयोगी पडेल, की तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की कशा पद्धतीने आपण ग्रीन कलरलाच वेगवेगळे म्हणजे फेंट वगैरे असे बरेचसे शेड असतात ग्रीनमध्ये आणि त्यानुसार किंवा ब्लाऊजच्या फॅब्रिकच्या पॅटर्ननुसार आपण कशी डिझाईन बनवू शकतो ट्रेंडिंग आत्ताची, जेणेकरून आपल्या साडीला आणि ब्लाऊजला सहजच सुंदर असं लूक येईल. सो या सगळ्या ज्या काही डिझाईन्स आहे ह्या लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन्स आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या डिझाईन्स मुळे तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला खरंच खूप सुंदर असं लूक येईल. प्रत्येक डिझाईन न्यू लूकमधली आहे, न्यू पॅटर्नमधली आहे. सो तुम्ही यापैकी कुठलीही डिझाईन इझिली बनवू शकता. सो नक्की ट्राय करून बघा आणि आय होप सो हा व्हिडिओ नक्कीच तुमचा उपयोगी येईल आणि तुम्हालासुद्धा ग्रीन कलरमध्ये तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स बनवू शकतो याचा कधी विचारसुद्धा केलेला नसेल तर हा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हाला आयडिया येईल आणि हीच आयडिया तुम्हाला कस्टमरलासुद्धा देता येईल आणि नक्कीच तुमचे कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि तुमचे कस्टमरसुद्धा नक्कीच वाढतील. ठीक आहे, चला मग यापैकी कुठलीही डिझाईन तुम्हाला जी आवडत असेल तर ती नक्की ट्राय करून बघा. आणि चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. जवळजवळ मी तुमच्यासोबत 20 ते 25 वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन शेअर केलेल्या आहेत. तर बघा आता ही जी आहे ना तर ही वर्कवाली आहे, म्हणजे एम्ब्रॉयडरी वर्क केलेली आहे. सो असं सुद्धा ब्लाऊज असतो बऱ्याचदा, तर त्यानुसार तुम्ही अशा पद्धतीचं पॅटर्न अशा पद्धतीने डिझाईन ॲडजस्ट करून वेगवेगळ्या लूकमधल्या वेगवेगळ्या पॅटर्ननुसार डिझाईन्स नक्कीच बनवू शकता. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक यू.